मित्रांनो, आजचं जे अंगापूर केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सगळ्यांचा लाडका हिंद केसरी बक्या. तर मामा आज काय सांगचाल, आज एक नंबर झाला आणि महाराष्ट्रातली सगळ्यात आवडती जोडी ती म्हणजे बलमा आणि बक्कासूर ही गाडी आज होती. तर काय सांगचाल आज? गाडी पळतीच 2 हिंद केसरी मैदानात 1000 मध्ये गाडी राहिलेली, त्यामुळे गाडी आणायचं आणि अक्षय शेठच्या गावाचं शेजारी मैदान होतं, त्यामुळे ते म्हणले इथं आपल्याला करायचं पायरा. 1.5 महिना अगोदर पायरा झालता. गाडी परशु आणणार होता, परशु आणला, 1 नंबर सुट्टा करायचा आपण आणि ते त्याने करून दाखवलं. आनंद आहे गाडी पडली. आजच्या हे नियोजन तुम्ही कसं केलं? कसं हे नियोजन, हे मैदान 20 तारखेला मागच्या महिन्यात 20 तारखेला पुकारलं होतं, ते कॅन्सल झालं. मग ते 20 तारखेला अक्षय शेठ म्हणले की मला 15 तारखेला बैल पाहिजे, आज 15 तारखेला बैल पाहिजे. त्यांना म्हणलं चालत. आता बक्कासूर ज्या मैदानात जातो त्या मैदानात तो बिना गुलालाचा कधी माघार येत नाही आणि त्याच्या म्हणजे त्याची खासियतच आहे, ते कुठे जाईल तिथं तो नंबरात राहतो. तर काय सांगताल त्याचं वैशिष्ट्य? बैल पळतोय आपला, बैलाला बैलाची साथ भेटली की बैल कधीच मार खाणार, फक्त साथ भेटली पाहिजे. तो काय म्हणतो, फक्त मला गाळा दे मी ओढतो, असं त्याचं चालू असतं. आता मामा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा दिसताना आपला बक्कासूर आहे, त्यामुळे जनतेचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याची गती पण अशी आहे की ती जरी हत्तीगत बैल त्याच्यासोबत असला तरी त्या बैलाला तो साथ देतो आणि पळतोच. तर काय सांगचाल त्याचं? बैलात धमक आहे, बैल आपल्या मालकाची मान कधी खाली घालत नाही. आणि आता 2024 मधला 1 नंबरातला आमचा तिसरा गुलाल 2024 चांगलं जाणार आता इथून पुढे आम्हाला असं वाटतं. आता मामा कसं आहे माहितीये का, एक काळ होता मोठा लक्षाचा छोटा लक्षाच्या गाडीचा आणि मोठा लक्षानं नाव केलं आणि आता एक काळ आहे की ज्या त्याच्या पब्लिकच्या तोंडात बक्कासूर लहान बालवाडीतनं मुलगा जरी असला तरी सगळ्याच्या तोंडात बक्कासूरचं नाव आहे. तर त्याचं काय सांगचाल? बैल म्हणजे सगळ्यांचा लाडका झालाय, बैल महाराष्ट्राचा लाडका झालाय. बैल बघायला लांबून गोठ्या येतात, आगळा वेगळा. पहिले आता हे बाकीची बैल सगळी खरेदीतली एवढी लाख एवढ्या लाखाची खरेदी आपल्या घरच्या गायचा, त्यातून आपण कसं सांभाळलाय सगळ्यांनी बघितले. डोंगराव सारा जायचा तो, त्यामुळे त्याचे सगळे प्रेम करतात त्याच्यावर. 1 नंबरात पळतोय आणि लक्षानंतर आता बरेच आता 4-5 मैदान ड्रायव्हर बसवले होते ना, मग त्या ड्रायव्हरने लक्षाची बी गाडी आणलेली आहे मोठ्या, ते डायरेक्ट म्हणतात लक्षानंतर होणार तर बक्कासूरच होणार. म्हणजे बघा मित्रांनो, लक्षानंतर जर होणार ते ड्रायव्हरांनी मी सांगितले तर त्याचे सुट्टी मेकर कायम त्याच्यासोबत असतात. आज काय सांगचाल, कसं नियोजन होतं त्याचं? काय नियोजन चांगलं होतं आपलं. आता मला आठवण आली पेडगावची, आपले 1 नंबर केलता, पब्लिक होती इथं पण. आता मला पण तसंच पडला होता, पडला होता तसंच. मला पण आनंद वाटला आज. आता तुम्ही सकाळीच बोललेला की आता सेमी नंतरच काय ते फायनल नंतर सांगू, तर काय सांगचाल आता? काय तुम्हाला बोललो होतो 1 नंबर करत आपण. मग आता अपेक्षा केली सगळ्या पब्लिकची, आमची पण अपेक्षा, आमची तर मान खाली घातलीच नाही त्याने. म्हणजे जाईल तिथे त्याने तुम्हाला नंबरात ठेवले. तरी मैदानात बैल नाही पुरले की 19-20 चालतंय, आपला जर गुलाल असं नाही म्हणून नाही चालत. कधीतरी हारपण पचवायला लागते, तेव्हाच गुलालात राहते गाडी. आता दरवेळेस मी म्हणन बक्कासूर पुढच्या 2025 पर्यंत 1 नंबर करत नाही ना करू शकत. काय 19-20 राहतं, बैल मुक जनावर आहे ते मला सांगणार आहे का, ते माझ्या पोटात दुखते मापाय दुखते, त्यामुळे 19-20 राहतं. म्हणजे मित्रांनो, मामाने चांगला एक संदेश दिला की बैलात शेवट मुक जनावर आहे, त्या 19-20 राहतं, कायम बक्कासूरच करेल नाही. त्यांचं म्हणणं असं की दुसऱ्या बी बैलांना महाराष्ट्रातला चान्स भेटला पाहिजे. भेटलं पाहिजे. उलट आज गटाला बी चांगल्या गाड्या होत्या आमच्या, कारण ती बी गाडी 1 नंबरात पळती. आम्हाला वाटलं होतं आम्ही भीती असती प्रत्येक, आपला बैल एवढा पळतोय म्हणून काय असं नाही की आपण अंतरातच गट सेमी काढणार. बैलात धमक आहे, बैलाला बैल पुरला की बैल गाडी ओढून लावणार आणि कधीतरी 19-20 होतं, काहीतरी हारपण पचवायला लागते. तर मामा, आता बक्कासूर आपला असंच तुमचं सगळ्या महाराष्ट्रात नाव करेल, इथून पुढेही गुलाल करेल आणि जे त्याच्या जनतेचं पब्लिकचं प्रेम दिसतं की सगळी जनता त्याच्यासोबत आहे. त्या फॅन फॉलोइंगची एकच इच्छा होती, सेमी क्रमांक झाला पुसेगाव मध्ये, त्या गाडी संघ परत एकदा गाडी आपली लागली पाहिजे. मला दर वेळेस फोन करायची ती गाडी कशी काय आपल्याला एवढी घासली, ठीक आहे का असली ती बी गाडी पळती, पण आज आपल्या बैलांनी त्यांना सेमी मध्ये चितपट केली. मग तिथं ते मला लय जणांचे फोन आले, मामा आपल्या मनासारखं झालं असं झालं. ती बी बैलच आहे, ती बी नंदी आहे, ती गाडी कडणी होती, कुठल्या बैलाला बोलू नका. म्हणजे नंदीच आहेत सगळे. बबन दादा पण असं याच्यातून आलेले वरती माणूस आहे तो, त्याच्या नंदीला बी काय बोलू नका, मथुरला बी कुणी काय बोलू नका, सारजा पण याचा. म्हणजे मामाचं म्हणणं आहे की बैल सगळ्यांची एकच आहेत, ते असं काय बैला मी लय बघतो. आता रात्री पण ग्रुपवर भांडणं चालू होती, त्याच्या नंदीला नाव ठेवतोय, बक्कासूरला नाव ठेवतोय. असं काय करू नका, मालक चांगले आहेत, मालकांचं मालकांसंग पटतंय, तुम्ही तुमचं पटवून घ्या.
आपल्याला काय ना उद्या बाकासुरने केला तर उद्या ती गाडी पण एक नंबर करेल. हा हरपचवा आणि कुठल्या नंदीला नावं ठेवू नका एवढंच म्हणणे. म्हणजे तुम्ही असा चांगला संदेश दिला की कोणत्याही नंदीला नाव ठेवू नका, त्या मुख्य जनावर आहे. याला नावं ठेवायची, पब्लिकने पळू शकत नाही, पब्लिकली पळू शकत नाही. तो एवढ्या मोठ्या पैसे मैदानात मला पुस्तकाला सेमीला एवढं घासाघाशीत गाडी म्हणजे सामनाच आहे तसा. मस्त आता म्हणतात ते ड्रोनच्या व्हिडिओने, ड्रोन असा पुढे असल्यामुळे ते दिसत नाही, पण सामनाचे बैल पळतो. आता ह्यो पब्लिकने पळतो, त्यांना दाखवून दिले, त्यांनी कशाला नाव ठेवायचं. बरं मामा, तुम्ही सगळं सांगितलं, एवढं सगळं चांगला संदेश दिलाय. इथून पुढे आपलं बकासूर तुमचं नाव असंच उंचीवर ठेवल आणि याच शुभेच्छा करतो तुम्हाला. आणि मित्रांनो, बकासूर सोबत आज पाहायला सातारा एक्सेस बलमा. तर काय आज सांगताल? खूप आनंद वाटतोय आज बलमा आणि बकासूरची गाडी अतिशय सुंदर 3 फेरं पळाली. 3 फेरं पळून एक नंबर केला गाडीनं, त्याचा खूप आनंद आहे. मकर संक्रांतीच्या आम्हाला बलमानं आज शुभेच्छा दिल्या आणि आमच्यातर्फे सर्व बलमा प्रेमींना, बकासूर प्रेमींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या पद्धतीनं बैलाला आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वजर ग्रुप व बालमा ग्रुपच्या वतीने सर्व प्रेक्षकांना व बालमा ग्रुपच्या सभासदांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता भरपूर दिवस झाले एक नंबर मध्ये जरा व्हायचं घासून होत होतं जरा काम, आज एक नंबरच झालाय. हो, आज झाला एक नंबर. मागच्या 1-2 मैदानात 1-2 नंबरला गाडी उतरली, 2 नंबरला थोडंफार बैल आहेत कमी जास्त पळतात एकामेकाची, होत होते 2 नंबर. झाला एक नंबर, गाडी चांगली पळाली. सगळ्यांचे आशीर्वाद आहे आमच्या गाडीवर, सगळ्यांचं प्रेम आहे या गाडीवर, खूप लोकांचं प्रेम आहे या गाडीवर. ही गाडी आतापर्यंत 3-4 वेळा पळाली, 3-4 वेळेला पण गुलालाच राहिली गाडी. म्हणजे या गाडीनं कधी प्रेक्षकाचं मन असं नाराज केलं नाही केलेलं. ज्यावेळेस आली त्यावेळेस खरी उतरली ती. तर पहिलवान, तुम्ही काय सांगताल? दुपारी मला पहिलवान बोललेले एक नंबर झाल्यावर मुलाखत घेऊया, तर आता एक नंबर झाला, आता काय सांगताल? काय नाही, फार आनंद वाटतोय एक नंबर झाल्यामुळे. तुम्हाला सांगितलं होतं गाडी एकच नंबर करणार, कारण सेमीला बी गाडी खूप फरकानं पडली, त्यापेक्षा फायनलला बी चांगली गाडी पडली, सुट्टा निकाल घेतला आणि एक नंबर मिळाला. म्हणजे मनासारखं झालं, एक नंबर भेटला. बाकी अजून काय सांगताल? आता काय आनंद, काय आनंद काय, आता आनंद चांगला एवढं कमीच आहे. आनंद गगनातच मावना झाला, इतका आनंद झालाय. आता घरी गेल्यानंतर काय चाललंय काय? आता बघू पुढचं नियोजन आता गावात सातारामध्ये गेल्यावर. बाकी अजून कोणते सहकारी कोण कोण होते आज सुट्टी मेकर वगैरे? सुट्टी मेकर असतात, बाहुलीचे गोट्या पैलवान किंवा मोहिल सुट्टी स्वतः असतात मालक. परत गाडी ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर, त्यांनी बी सुंदर गाडी आणली, मस्त नियोजन भारी होतं, गाडी पण भारी पळाली 3 फेऱ्या. अजून त्याचं नियोजन झालं, आता गाडीने एक नंबर पण केला. पण तुम्हाला काय आज बदल वाटला का गाडीत पळताना? आल्यालाच तुम्हाला बोललो होतो मी मुलाखतीत की गाडी एकच नंबर करणार, कारण गाडी पळाली चांगली फरकाने. तर मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं की आधीच सांगितलेलं एक नंबर करणार आणि केला. तर तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा, आणि असंच आपला बलमा आपल्या अख्ख्या साताऱ्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रात ठेवेल, सातारा एक्सेस बलमा. धन्यवाद. थँक्यू.